आपल्याला बऱ्याचदा वाटतं की जर मला इन्व्हॉल्व इंटेन्सली व्हायचं असेल तर मला पॅशन असायला पाहिजे. जरुरी नाही आहे. एखादी गोष्ट करताना आपल्याला जर डीप वर्क पूर्ण इन्व्हॉल्वमेंटने करणारे ही चॉईस कुठल्याही कामात असू शकते. मग ती भाजी कापताना पण असू शकते, ती कॉन्व्हर्सेशनमध्ये असू शकते. मुंबईच्या रेल्वेमधला जो प्रवास असतो 1.5 तासाचा, जेव्हा लोकांना कळलं की तो प्रवास अवॉइड नाही करू शकत, तेव्हा त्या प्रवासात लोक गाणी गायला लागली, अंताक्षरी खेळायला लागली. म्हणजे प्रवास नाही बदलू शकत ना, कारण उदरनिर्वाहाचं साधन आहे. मग तो कसा करायचा ह्याचा चॉईस तर आहे, पण हा चॉईस ही मानसिकता आहे आणि ही कंपल्सरी बिहेवियरचा प्रॉब्लेम नाही आहे. विक्टर फ्रँकल नावाचे सायकायट्रिस्ट होते. त्यांनी मॅन सर्च फॉर ऑफ मिनिंग असं नावाचं पुस्तक लिहिलं. जर्मनीमध्ये ते पोलंडमध्ये सगळ्यात डिफिकल्ट त्या कॅम्पमध्ये होते आणि सायकायट्रिस्ट असल्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की अरे ही लोक आनंदी कशी राहत आहेत, तर उद्या मरू शकतील, काही होऊ शकतं, एवढी अनसर्टन्टी आहे. पण माणसाचं मन आहे, त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला कळतं की हे गोष्ट होणारच आहे, मन आनंद शोधायला लागतं. आणि म्हणून कारगिलला युद्ध चालू असताना जेव्हा त्या आपल्या सैनिकांना 15 मिनिटाचा ब्रेक मिळतो तेव्हा ती गाणी गातात. कसं शक्य आहे, इथे तोफा चालल्या आहेत, मृत्यू समोर आहे, पण मन हे खूप वेगळं आहे. आणि आपल्याला हे कळत नसल्यामुळे आपण त्याला एका चौकटीत बसवतो आणि त्याच्या लिमिटेशन्स आपण टाकतो आणि म्हणतो की अरे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. असंच आहे आयुष्य.